हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. हेमंत कानुका ब्लॉगमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत जांभूळ शॉट. एक नवीन रेसिपी आपण ट्राय करणार आहोत. ते इंस्टाग्रामवरती खूपच व्हायरल होत आहे. प्लीज तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा. मित्रांनो, आपण जांभूळ आणलेले आहे पूर्ण. आता आपण याच्यामधले कच्चे जांभूळ आणि थोडे देठ वगैरे आहे ते आपण पूर्ण काढूया आणि पूर्ण क्लीन करून प्युअर ओरिजिनल जांभूळाचा आपण पुढे प्रोसेस करूया. मित्रांनो, आपण पूर्ण जांभूळ आता क्लीन करून घेतलेले आहे आणि जे कच्चे जांभूळ सर्व होते याच्यामधले आपण काढलेले आहेत आणि देठ वगैरे पण होते ते पूर्ण काढलेले आहेत. कारण जांभूळ कशी चांगली जांभूळच ज्यूस करायला खूप मजा येते. आपण आज जांभूळ शॉट बनवणार आहोत आणि जांभूळ शॉट बनवण्याचे फायदे काय? डायबिटीज लोकांना खूप इफेक्टिव्ह असतात. जे डायबिटीज लोकांना असतात त्याच्यामधल्या बिया पण खूप वाळवून बिया त्याच्यामध्ये मिक्सरमध्ये पावडर करून ते गरम पाण्यामध्ये प्यायला त्याच्यामध्ये औषधी निर्माण तयार होते आणि खूप मस्त वाटते. आणि आज आपण बनवणार आहोत जांभूळ शॉट, त्यामुळे पुढचा व्हिडिओ पहा. मित्रांनो, बोलण्याचा एक अर्थ असा आहे की जांभळामध्ये दोन प्रकार असतात. एक ढेरे जांभूळ आणि हे आपली गावठी जांभूळ. ढेरे जांभूळमध्ये कसं आहे, त्याच्यामधले जी साईज आणि जे मांस असतं ना खूप जास्त असतं आणि गावठी जांभूळमध्ये नॉर्मली मांस असते. पण त्या जांभळापेक्षा हे जे गावठी जांभूळ आहे ना खूप इफेक्टिव्ह आहे आणि खूप फायदेशीर असतं आणि टेस्टला पण त्या जांभळामध्ये आणि या जांभळामध्ये खूप फरक आहे. मित्रांनो, आपण आता पूर्ण जांभूळ आपण वरून कट करून घेणार आहोत आणि मांस आणि त्याची बी ती सेपरेट पूर्ण करणार आहोत. मित्रांनो, सेपरेट बी पूर्ण प्रोसेस झालेली आहे आणि आता प्युअर ओरिजिनल फक्त त्याचा मांस आहे आणि बी पूर्ण सेपरेट करून आपण ठेवलेले आहोत आणि बी पण आपण फेकलेले ना ते आपण वाळेमध्ये वाळायला घातलेले आहोत. मित्रांनो, जांभूळ शॉटची जी रेसिपी आहे ना त्याची प्रोसेस काय काय आपल्याला एक 2 लिंबू लागतात, साखर लागते आणि पुदिना लागतो आणि थोडं मीठ आणि छाट मसाला हा प्रकार असतात. आपण पहिले पूर्ण जांभूळ आपण हे मिक्सरमध्ये टाकून घेऊ. फायनली जांभूळ शॉट झालेला आहे तयार आणि आपण तुम्हाला दाखवणार कशा प्रकारे तो बनलेला आहे. मित्रांनो, जांभूळ शॉट अशा प्रकारे बनलेला आहे. किती मस्त त्याचा रंग आणि ओरिजिनल एकदम. चौघावत आपण सगळ्यांना लेवल आलेलं आहे. मित्रांनो, आपण आता टेस्ट पाहणार आहोत जांभूळची कशी आहे आणि आपण तुम्हाला टेस्ट दाखवतो कशा प्रकारे लागते. अप्रतिम, एकदम ओरिजिनल जांभूळ. त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचं मिक्स काही नाही, कोणती पावडर मिक्स केलेली नाही, फक्त थोडी साखर टाकलेली आहे आणि मीठ, लिंबू, बस एवढंच जे आपल्याकडे सामान अवेलेबल होतं टाकलेलं आहे. आणि खूप खूप थोडीशी मेहनत लागली, 1-1.5 तास लागला, पण एवढं मस्त वाटलं ना. हे जर तुम्ही ग्लास घ्यायला गेला तर 100-150 रुपयाला ग्लास भेटते. ते पण अशी जांभूळ नसते, हायब्रिड जांभूळ असते. खूप मस्त वाटलं, मस्त. आणि प्लीज पण आपल्या फॅमिलीला जो ज्यूस बनवून दिला होता जांभूळ शॉट, त्यांच्याकडे आपण एकदा रिव्ह्यू घेऊया. आपण पप्पाकडून रिव्ह्यू घेऊया. पप्पा, कसं वाटलं तुम्हाला जांभूळ जे बनवून दिलं? वाटलं. शुगरसाठी चांगलं असतं आणि तुमच्यासाठी तर खूप इफेक्टिव्ह आहे, कारण जांभूळ डायबिटीजसाठी तुम्हाला खूप उपयुक्त आहे. ज्या बिया उरलेल्या आहेत ना आपण त्या वाळीत ठेवूया, नंतर त्याची आपण पावडर बनवूया. मित्रांनो, आपण आईला विचारत जो जांभूळ शॉट बनवून दिला होता तो, आई तुला कसा वाटला जांभूळ शॉट जो बनवून दिला होता तो? त्याच्या बिया चांगला होता. वाळवून पावडर करणार आणि आणि शुगरसाठी चांगले बनायचे. पियाल्यावर थंडगार वाटला जीव. अजून थोडा बनवूया आणि पिऊया. ओके, आपण आपल्या मावशीला विचारूया की जो जांभूळ शॉट आपण बनवून दिला होता, मावशी तू जांभूळ पिल्यानंतर तुला कसे वाटलं? म्हणजे अजूनपर्यंत तू हा जांभूळ शॉट पिले होतेस का? कसं वाटलं तुला? अजूनपर्यंत पियालो नाही, तर आत्ता पियालो. छान वाटलं, थंडगार वाटलं. आता मस्त मस्त जांभळांचा ज्यूस करून पियालो. आता ही पावडर करून पिणार. मावशी, हे काय म्हणजे बिया, म्हणजे तू आता याची पुढची प्रोसेस काय जरा सांग ना. हे आता वाळवणार आणि ह्याची पावडर बनवणार ओके. आणि सकाळी उठून अन्नूच्या पोटी पिणार. मग मस्त सुगं पगार असलेली मस्त वाटता आणि पिऊन छान वाटता. तुम्ही पण प्या आणि मस्त राहा. मस्त राहा.
मित्रांनो, आपला जो मिनी ब्लॉग होता तो आपण आता क्लोज करणार आहोत. प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आपण जो ज्यूस बनवून दिला होता तो सर्वांना खूपच मस्त वाटला. आणि उद्या परत आपण ट्राय करणार आहोत. थँक्यू सो मच.